माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात ए टू झेड प्रोसेस या चॅनलमध्ये. त्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक गिफ्ट म्हणून मोबाईल दिला जाईल. माझ्या लाडकी बहीण या योजना यांना हा मोबाईल कसा देईल आणि तुम्हाला याच्यामध्ये कसा नंबर लागेल त्याच्याबद्दल आज आपण थोडी जाणून घेणार आहोत माहिती. तर मित्रांनो, ज्या महिलांना अजूनही देखील पैसे आले नाही, त्यांनी बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही नक्की चेक करा. कारण की त्यामुळे बऱ्याचशा महिला ह्या आपल्या वंचित राहिलेल्या आहेत. कारण की त्याला अजूनही देखील पैसे आलेले नाहीत. मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणी, बऱ्याच अशा महिलांना पैसे हे आज रात्रीपर्यंत उशिरापर्यंत असे आजकाल रात्रीपर्यंत असे बऱ्याच महिलांना हे पैसे आलेले आहेत मित्रांनो. आणि काही महिलांना आहे त्यांना अजूनही ₹1 भेटलेला नाही. आणि ह्या माझ्या लाडकी बहीण योजना यांना गिफ्ट मोबाईल दिला जाईल. आणि ह्या गिफ्ट हा मोबाईलमध्ये कसा तुमचा नंबर याबद्दल थोडी जाणकारी घेणार आहोत. कारण की मित्रांनो, त्याबद्दल आज तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका. त्याबद्दल थोडी आपण आणि यामध्ये कोकणामध्ये घोषणा करण्यात आली आहे की उदय सामंतने की यामध्ये तुम्हाला एक मोबाईल दिला जाईल. आणि ही घोषणा मोठी कोकणामध्ये केलेली आहे मित्रांनो. आणि ती तुमचा त्याच्यामध्ये कसा नंबर लागेल याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो. जेणेकरून बऱ्याचशा महिलांना ₹3000 आलेले आहेत. पहिले ज्यांनी फॉर्म भरले त्यांना 3000 भेटले. त्यानंतर आता ज्यांनी 3000 भेटले त्यांना ₹1500 भेटले. आणि ज्यांना ₹1 भेटलेला नव्हता त्यांना ₹4500 भेटले. तर मित्रांनो, अजूनही कोणाला असे पैसे भेटलेले नसतील तर त्यांनी आपलं बँक आधार लिंक करून घ्यावं. अशा बऱ्याचशा महिला बाकी आहेत. कारण की सरकारसुद्धा सांगत आहे की बऱ्याचशा महिलांना अजून वंचित राहिल्या आहेत. त्यांचं बँक शेडिंग नाही, आधार शेडिंग नाही. ते तुम्हाला ऑनलाईन पण बघू शकता आपलं आधार शेडिंग आहे की नाही. आणि नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्यतिरिक्त ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि करू शकता देखील घरबसल्या की आपलं आधार शेडिंग आहे की नाही. नंतर आधार लिंक करणं ही तेवढंच गरजेचं आहे. कारण की आधार लिंक नसेल तर आपल्याला पैसेही देखील भेटणार नाही. कारण की आधार थ्रूने पैसे येणार आहेत आपल्या डायरेक्ट अकाउंटला. तर मित्रांनो, हे तुम्हाला कसे भेटणार आहे आणि तुमचा मोबाईल गिफ्टसाठी कसा नंबर लागेल याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर तुमचा जो ऑक्टोबर, सप्टेंबर ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर सप्टेंबर आणि जून, जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत ज्याने फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना ₹1ही भेटलेला नाही आणि आता फॉर्म त्यांचा अप्रूव्हल झालेला आहे. तर मित्रांनो, त्यांना ऑक्टोबरमध्ये 10 तारखेला 10 ऑक्टोबरच्या आसपास हे पैसे तुम्हाला भेटणार आहे. आणि ते पैसे पूर्ण काही महिलांना ज्याने पहिले फॉर्म भरले त्यांना ॲडव्हान्समध्ये 3000 भेटले. त्यानंतर त्यांना किती भेटले 1500. आणि ज्या महिलांना ₹1ही भेटलेला नाही त्यांना आताच्या ज्या सप्टेंबर लास्ट एंडिंगला ₹4500 भेटले. तर मित्रांनो, 4500 भेटले. 4500 भेटले आणि त्याच्या उर्वरित ज्या महिला होत्या त्यांचे फॉर्म जे आता अप्रूव्हल झाले त्यांना त्यांना ₹1ही भेटला नाही. अशा महिलांना किंवा ज्या पैसे भेटलेले आहे, अशा ऑक्टोबरच्या ज्या 10 ऑक्टोबर ह्या आसपास तुम्हाला जे बाकीचे सप्टेंबरच्या एंडिंगला ज्यांनी फॉर्म भरले त्यांना ही एकदम रक्कम भेटेल. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला खुशखबर बघायला भेटणार आहे. कारण तुमच्या गिफ्टमध्ये मोबाईलच्या गिफ्टमध्ये कसा नंबर लागेल, हा उदय सावंत याने थोडी घोषणा केलेली आहे की गिफ्ट दिलं जाईल. आणि ते गिफ्ट कधी दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर कसा लागेल. तर मित्रांनो, तुमचा नंबर त्याच्यामध्ये कसा लागेल की तुमचं आधार शेडिंग आहे की नाही. बऱ्याचशा महिला हे वंचित राहिलेल्या अजून पैसे त्यांना देखील आलेले आहे. तर माझ्या लाडकी बहिणीनं, तुम्ही एकदा नक्की जाऊन बँकेत चेक करा तुमचं आधार शेडिंग आहे की नाही. आणि महिलांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बोललो सुद्धा होतो की तुमचं एक महिलाचं मिनिमम 2 ते 3 खाते असतातच. आणि ते तुमच्या त्यांची जी अट आहे आणि नियम आहे त्या सरकारने ठेवलेला आहे. आणि त्या अट जर तुमच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पूर्ण असेल तर तुमचे ऑनलाईन फॉर्म केलेला जो पासबुक दिलेला असेल त्याच्यामध्ये पैसे न येता दुसऱ्या
बँक खात्यात जातात. म्हणजे ते दुसऱ्याचे नाही, म्हणजे तुमच्याच बँक खात्यामध्ये जातील, पण दुसऱ्या खात्यामध्ये. कारण की अशा ज्या महिलांचा फॉर्म भरलेला होता आणि मी सुद्धा बऱ्याचशा महिलांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं मला देखील आढळून आलं, की ज्या महिलांना महाराष्ट्र बँकेचं खाते दिलेलं आणि त्यांचे पैसे ठाणे बँकेत जमा झाले. का? कारण त्याचे बँक स्टेडिंग या महाराष्ट्र बँकेत नव्हतं. म्हणून त्याचा आधार आणि बँक स्टेडिंग हे ठाणे बँकेचं होतं. म्हणून ठाणे थ्रू डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ठाणे बँकेत पडले. कारण की असं असतं, की आपण जर जे सरकारचं अट आणि नियम जर आपल्याला ज्या बँक ऑनलाईन केलेल्या आहे आणि त्याला नसेल, तर ज्याला आपलं असेल त्या अकाउंटला पूर्ण त्याच्या अटीनुसार जर लागू असतील, आधार शेडिंग किंवा आधार लिंक हे असेल आपल्याच अकाउंटला दुसरं आहे, तर ते थ्रू त्याच्यामध्ये पैसे येतात. पण मित्रांनो, बऱ्याचशा महिलांना अजूनही देखील पैसे भेटलेले नाही आणि वंचित आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की बँकेत जाऊन आधार लिंक आहे की नाही, बँक शेडिंग तेही देखील चेक करा. कारण की तुम्ही अपार मेहनत केलेली आहे आणि अजूनही देखील पैसे भेटले नाही आणि उदय सावंत भेटलेल्या गिफ्टमध्ये कसे तुम्हाला पैसे. तर मित्रांनो, सप्टेंबर ज्या महिलांना ऑगस्ट जुलैचे पैसे होते ते तुम्हाला ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट म्हणून भेटले 3,000. त्यानंतर आता तुम्हाला भेटले 1,500. ज्या महिलांना भेटलेलं नाही त्यांना डायरेक्ट 4.5 भेटले आणि 3 भेटले त्यांना 1,500 भेटले. तर आता 10 ऑक्टोबरला ज्या महिलांना पैसे भेटलेले नाही असे डायरेक्ट त्यांना ते जेवढी रक्कम होत आहे त्या महिन्याची तेवढी भेटेल आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे 2 महिन्याचे तुम्हाला गिफ्ट म्हणून पैसे दिले जातील आणि त्यामधून तुम्ही मोबाईल कसा घ्याल तेही देखील पुढे तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.